दिल्लीचा गड नेमका कोण राखणार याचा निकाल आज हाती येणार आहे। 70 जागांसाठी विधानसभा निवडणूक पार पडली आणि यामध्ये भाजपची मुसंडी दिसते आहे। दिल्लीच्या सर्व 70 जागांचे कल हाती आलेले आहेत आणि भाजपने या कलांमध्ये जोरदार मुसंडी मारली असल्याचं आपल्याला बघायला मिळते आहे। तर भाजप सध्या 42 जागांवरती आघाडीवर दिसतंय। दिल्लीमधल्या कलांनुसार सध्या तरी दिल्लीमध्ये सत्तांतराचीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळते आहे। आम आदमी पक्षाला मोठा धक्का मिळताना दिसतोय। 1993 नंतर आता भाजपचा मुख्यमंत्री दिल्लीमध्ये होणार का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। कलांनुसार दिल्लीमध्ये भाजपला बहुमत मिळत असल्याचं आपण पाहतोय। 42 जागांवरती दिल्लीमध्ये भाजपची आघाडी आपल्याला दिसतेय। सध्या जर आपण आकडे बघितले तर भाजपची यशस्वी घोडदौड सुरू आहे असंच म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण एकंदरीत नवी दिल्लीच्या कलांनुसार सध्या तरी मोठा उलटफेर झालेला आहे। नवी दिल्लीमधून अरविंद केजरीवाल हे स्वतः अर्थातच आम आदमी पक्षाचा सर्वात महत्त्वाचा चेहरा अरविंद केजरीवाल पिछाडीवर दिसताय। मात्र केजरीवालांचे निकटवर्तीय मनीष सिसोदिया आणि आतिशी हे दोघेही जण देखील आपल्याला पिछाडीवर असल्याचं सध्या तरी बघायला मिळतंय। आम आदमी पक्षाला मोठा धक्का आणि भाजपच्या हाती आता येणार सत्ता अशीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळते। सुषमा स्वराज यांच्यानंतर भाजपचा मुख्यमंत्री आता दिल्लीमध्ये होणार आहे आणि असं सध्या तरी सध्याचे कल सांगताय। आपण अद्यापही स्पष्ट असा निकाल देऊ शकत नाही, कारण अद्यापही या कलांमध्ये बदल होऊ शकतो। मात्र आता पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता दिल्लीमध्ये येणार असल्याचं सध्या तरी बघायला मिळतंय। मोठा फेरबदल, मोठा उलटफेर हा दिल्लीमध्ये होतोय। आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप हे आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। आपण थेट जाऊयात प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, अतिशय महत्त्वाचा मुद्दा, तब्बल 1993 नंतर भाजपचा मुख्यमंत्री दिल्लीमध्ये होऊ शकतो। सध्या आपण जर बघितलं सुषमा स्वराज यांच्यानंतर आता भाजपचा मुख्यमंत्री असेल, कोण दिल्लीमध्ये भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असू शकतो, काय नेमकं वाटतंय सध्याच्या कलांनुसार तरी, कारण भाजपच आघाडीवर दिसते। सेजल 1998 साली म्हणजे 27 वर्षांपूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून सुषमा स्वराज यांनी तेव्हा पद भूषवलेलं होतं। 93 पासून भारतीय जनता पार्टीने 3 वेगवेगळे मुख्यमंत्री दिलेले होते। अरविंद केजरीवाल यांच्या विरोधामध्ये जे सध्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत परवेश वर्मा यांचे वडील साहेब सिंग वर्मा हे देखील दिल्लीचे मुख्यमंत्री होते। त्यांच्याकडे देखील दिल्लीची सत्ता मुख्यमंत्री पदाची खुर्ची त्यांच्याकडे असताना आपल्याला बघायला मिळत होती। आता 27 वर्षांच्या नंतर भारतीय जनता पार्टीचं जर सरकार आलं तर मुख्यमंत्री कोण असेल याची अर्थातच उत्सुकता लागलेली आहे। पण भारतीय जनता पार्टीने आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील जाहीर केलेला नव्हता। शेजल, हे सांगितलं पाहिजे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच चेहऱ्यावरती भारतीय जनता पार्टीने ही निवडणूक लढवलेली होती। मुख्यमंत्री कोण हे आमचे आमदार सत्ता आल्याच्या नंतर किंवा आमचे आमदार जास्त निवडून आल्याच्या नंतर ते आमदार ठरवतील की दिल्लीचा मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा कोण असेल। अशा पद्धतीची घोषणा भाजपकडनं वारंवार केली जात होती। भाजपकडनं अनेक महत्त्वाची नावं आहेत, पण भाजप नेमकं कुणाच्या गळ्यामध्ये माळ पाडतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। सेजल, मागच्या काही वर्षांमध्ये किंवा मागच्या काही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीनं एक वेगळीच नावं मुख्यमंत्री पदाची दिलेली होती। राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, ओडिशा असेल, या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं नवे चेहरे मुख्यमंत्री म्हणून दिलेले होते। तशाच पद्धतीचा प्रयत्न भाजप दिल्लीमध्ये देखील करेल का हे बघणं महत्त्वाचं असेल। अनेक प्रॉमिनंट चेहरे आहेत, पण भाजपकडनं कुणाचंही नाव प्रमोट केलं गेलेलं नव्हतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच चेहऱ्यावरती भाजपनं ही निवडणूक लढवलेली होती। त्यामुळं भाजपची जर सत्ता दिल्लीमध्ये आली तर मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यामध्ये पडणार याची देखील उत्सुकता निश्चित पद्धतीनं दिल्ली आणि भारतातील जनतेला लागलेली असणार आहे। सेजल, निश्चितच प्रमोद, पुन्हा एकदा आपण दिल्लीचे सध्याचे जे निकाल आहेत ते बघूया। तर पुन्हा एकदा एक नजर या निकालांवर। दिल्लीचं तख्त नेमकं कोण राखणार? बाबरपूरमधून गोपाल राय जे की आम आदमी पक्षाचे ते सध्या आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या घडामोडी सध्या दिल्लीच्या राजकारणात घडत असल्याचं आपण पाहतोय। 70 जागांसाठी निवडणूक दिल्लीमध्ये झाली, त्यामध्ये 43 जागा भाजपकडे आणि 27 जागा आम आदमी पक्षाकडे येताना सध्या तरी आपल्याला बघायला मिळत आहे। दिल्लीच्या सर्व 70 जागांचे कल जे आहे ते आता साम टीव्हीच्या हाती लागलेले आहे। आता प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे थेट जाऊयात। प्रमोद, महत्त्वाचा मुद्दा, एका जागेवर काँग्रेस आतापर्यंत दिसत होती, मात्र तिथे सुद्धा आता काँग्रेस पिछाडीवर गेली असल्याचं दिसतंय आणि ही जी लढत आहे, काटेकी टक्कर जी आहे, केवळ भाजप आणि आम आदमी पक्षामध्ये दिसते। सविस्तर अपडेट या संदर्भात। सेजल, आपण सकाळपासून हेच सांगत आहोत
की काँग्रेस प्रयत्न करतंय या सगळ्या मुख्य लढतीमध्ये येण्याचा, मात्र सुरुवातीपासूनच काँग्रेस पिछाडीवरती होती. काँग्रेस एका जागावरती आघाडीवरती कौलांमध्ये सुरुवातीची होती. मुख्य लढत आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पार्टी या दोन महत्त्वाच्या पक्षांमध्येच होताना आपल्याला बघायला मिळत होती. सेजल, आम आदमी पक्षाचे जे महत्त्वाचे नेते आहेत ते अनेक महत्त्वाचे नेते पिछाडीवरती असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. अरविंद केजरीवाल जे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आहेत, आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. पक्षाची जर सत्ता आली असती तर मुख्यमंत्रीपदाचं सगळ्यात पहिलं नाव किंवा मुख्यमंत्री जे बनले असते ते अरविंद केजरीवाल पिछाडीवरती असल्याचं बघायला मिळते. आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत परवेश वर्मा हे आघाडीवरती असल्याचं बघायला मिळते. अनेक मतदारसंघामध्ये आपचे उमेदवार पिछाडीवरती आहेत. कालकाजीमध्ये अतिशय देखील पिछाडीवरती गेल्याची माहिती मिळते. त्या ठिकाणी रमेश बुदुडे भारतीय जनता पार्टीचे आहेत ते आघाडीवरती गेल्याचं बघायला मिळते. जंगपुरामधनं मनीष सिसोदिया जे दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आहेत, अरविंद केजरीवाल यांच्यानंतर पक्षाचा सर्वात आश्वासक चेहरा म्हणून मनीष सिसोदिया यांच्याकडे बघितलं जातं. ते मनीष सिसोदिया देखील पिछाडीवरती असल्याचं बघायला मिळते. आता तुम्ही जो उल्लेख केला होता सेजल, तो बाबरपूर मतदारसंघातील गोपाल राय सध्या आघाडीवरती बघायला मिळतात. आम आदमी पक्षाचे हा आपसाठी दिलासा आहे असं म्हणावं लागेल. बाबरपूर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमोद एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आपण पाहिलं होतं की काँग्रेसने सुद्धा आम आदमी पक्षाच्या विरोधात प्रचार जो आहे तो मोठ्या प्रमाणात दिल्लीमध्ये केलेला होता आणि त्यामध्ये महत्त्वाचं नाव संदीप दीक्षित यांचं समोर आलेलं होतं, जे की काँग्रेसचे टीकाकार म्हणून ओळखले जातात. आता संदीप दीक्षित यांनी निकालाच्या अगदी काही वेळापूर्वी, काही तासांपूर्वी जी एक नरमाईची भूमिका घेतलेली होती, आम आदमी पक्षासोबत युती सुद्धा आम्ही करू शकतो अशा प्रकारची भूमिका जी घेतलेली होती, मात्र तसं काहीच चित्र दिसत नाहीये. याचा अर्थ काँग्रेसला कुठेतरी आपला पराभव जो आहे तो आधीच काही अंशी तरी माहिती होता का, किंवा त्याची शक्यता त्यांना जाणवत होती का? नेमकं काय वाटतंय? सेजल, काँग्रेसचे नेते म्हणजे दिल्लीतील काँग्रेसचे प्रॉमिनंट नेते आहेत ते खाजगीत बोलताना हे मान्य करत होते की आम्ही लढत फाईट देणार नाही, म्हणजे आमच्या जागा किंवा आमची सत्ता येईल असं आम्हालाही वाटत नाही. अशा पद्धतीची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते खाजगीत बोलताना पत्रकारांशी सांगायचे. मात्र त्यांचा हा मुद्दा महत्त्वाचा होता की आमचा जो दिल्लीतील वोटर आहे तो वोटर आम आदमी पक्षाकडे पूर्णपणे वळालेला होता. तो वोटर जरी आमच्याकडे आला तरी आमचं यश आहे, म्हणजे आमच्या जागा निवडून जास्त नाही आल्या, काही जागा थोड्या निवडून आल्या आणि आमचा मतदार पुन्हा आमच्याकडे आला पाहिजे, ही काँग्रेस पक्षाची मुख्य भूमिका होती. आणि म्हणूनच काँग्रेस पक्ष ताकदीनं निवडणुकीमध्ये उतरल्याचं बघायला मिळालेलं होतं. सेजल, काँग्रेसनं सगळ्या जागांवरती फोकस केलेला नव्हता. साधारणतः 15 ते 20 अशा जागा होत्या, त्या जागांवरती काँग्रेसनं खूप फोकस केल्याचं बघायला मिळालेलं होतं. त्यातली एक जागा होती संदीप दीक्षित यांची. संदीप दीक्षित हे माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे चिरंजीव आहेत. ते अरविंद केजरीवाल यांच्या विरोधामध्ये नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघामधनं निवडणूक लढवत आहेत. संदीप दीक्षितांनी स्पष्ट केलेलं होतं की आपसोबत कुठल्याही पद्धतीची युती होणार नाही, आपसोबत युती होणार नाही हे सांगणारे जे 2-3 काँग्रेसचे महत्त्वाचे नेते होते त्यात अजय माकन असतील आणि संदीप दीक्षित असतील, जयराम रमेश असतील, हे महत्त्वाचे नेते होते. त्यामुळं संदीप दीक्षितांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की काँग्रेस थेट निवडणूक लढवत आहे, आमच्या जागा निवडून येऊ शकतात अशा पद्धतीचा दावा देखील संदीप दीक्षित करायचे. मात्र आता काही दिवसांपूर्वी त्यांनी सांगितलं, म्हणजे मतदानानंतरच त्यांनी सांगितलं, जर आम आदमी पक्ष सत्तेमध्ये गेला नाही आणि काँग्रेसच्या थोड्या जागा आल्या आणि जर काँग्रेसला पाठिंबा द्यायची वेळ आली तर काँग्रेस पाठिंबा देऊ शकतं. ही नरमाईची भूमिका संदीप दीक्षित असतील किंवा काँग्रेसच्या नेत्यांना घेतलेली होती. हे स्पष्ट तेव्हाच झालेलं होतं की जर आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही पण काँग्रेसच्या पाठिंब्यानं जर सरकार येऊ शकत असेल तर त्यामध्ये इंडिया आघाडीतील अनेक महत्त्वाचे नेते किंवा महत्त्वाचे पक्ष यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यात एक नाव होतं उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं, शरद पवार यांच्या पक्षाचं आणि अखिलेश यादव यांचं एक नाव चर्चेत होतं. जर आम आदमी पक्षाला जागा कमी पडल्या तर त्यांना काँग्रेसला पाठिंबा देण्याची किंवा राजी कोण करेल तर हे 3 महत्त्वाचे पक्ष करू शकतात अशी चर्चा होती. पण काँग्रेस सध्या तरी कुठंच फाईटमध्ये दिसत नाहीये. भारतीय जनता पार्टीची जोरदार मुसंडी सध्याच्या कौलांमध्ये तरी आपल्याला बघायला मिळते. निश्चितच प्रमोद, पुन्हा एकदा येणार आहोत तुमच्याकडे. मात्र सध्या ग्राफिक्सच्या माध्यमातून सध्याची दिल्लीमधली राजकीय परिस्थिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. आकडेवारी बघूयात. ती म्हणजे दिल्लीमध्ये 70 जागांसाठी मतदान झालं. सध्या 43 जागा ज्या आहेत त्या भाजपच्या पारड्यात पडताना दिसत आहे. मात्र काँग्रेस जे आहे गेल्या 3 टर्म पासून काँग्रेसने एकही खातं जे आहे ते दिल्लीमध्ये उघडलेलं नव्हतं आणि एक खातं सध्या आज सकाळपासून पोस्टल मतमोजणी जेव्हा सुरू होती तेव्हा एक खातं काँग्रेस उघडताना दिसत होतं.
होती, मात्र आता पुन्हा एकदा शून्यावर काँग्रेस थांबली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र आम आदमी पक्ष जो आहे तो 27 जागा जो आहे आपल्या पाड्यात पाडताना आपल्याला दिसतोय। एकंदरीत आपण जर बघितलं तर साधारणतः 2 टर्म आम आदमी पक्षाचं जे सरकार राहिलेलं आहे दिल्लीमध्ये, त्यामध्ये सर्वात मोठा फटका हा आम आदमी पक्षाला यंदाच्याच निवडणुकीमध्ये बसला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण याआधी साधारणतः 60च्या पुढे जागा ज्या आहेत त्या आम आदमी पक्षाने मिळवलेल्या होत्या, मात्र आता जर आपण पाहिलं तर अगदी 30 जागा सुद्धा म्हणजे निम्म्या जागा सुद्धा आम आदमी पक्षांना मिळताना आपल्याला दिसत नाहीये। भाजप मात्र 43 जागांवरती मुसंडी मारताना आपल्याला बघायला मिळतंय। मात्र एकंदरीत सध्या तरी आम आदमी पक्ष 27 जागांवरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि काँग्रेस सध्या शून्यवर आहे। त्यामुळे दिल्लीचा गड नेमका कोण राखणार, कोण जिंकणार हे बघणं महत्त्वाचं। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, एकंदरीत आपण जर बघितलं तर या आधीचे 2 टर्म 2020 आणि 2015 60 पेक्षा जास्त जागा ज्या आहेत त्या आम आदमी पक्षाला मिळालेल्या होत्या आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 30 जागा, निम्म्या जागा सुद्धा आपच्या पारड्यात पडत नाहीये। काय मुख्य कारण यामागची असू शकतात? सविस्तर अपडेट या संदर्भात। सेजल, जर दिल्लीमध्ये सरकार स्थापन करायचं असेल तर 36 जागांचं बहुमत तुमच्याकडे पाहिजे आणि ते बहुमत आलं तरच तुम्ही दिल्लीमध्ये सरकार स्थापन करू शकता। आम आदमी पक्ष सरकार स्थापन करण्यासाठी जो आकडा लागत आहे 36चा, त्या आकड्यापेक्षा 9 पेक्षा कमी जागांनी पिछाडीवरती असल्याचं बघायला मिळते आणि भारतीय जनता पार्टी 40च्या पुढे गेलेली आहे। त्यामुळे हे स्पष्ट झालेलं आहे की आम आदमी पक्ष खूप पिछाडीवरती आहे। 2-3 जागांचा फरक जर असेल तर काटेकी टक्कर असं आपण म्हणू शकलो असतो, पण हा आकडा साधारणतः 9 ते 10 जागांचा आहे। त्यामुळे आम आदमी पक्ष खूप पिछाडीवरती आहे असं म्हणावं लागेल। आम आदमी पक्षाचा जर मुख्य बेस कुठला होता सेजल, तो दिल्ली होता। आम आदमी पक्षाची सत्ता सगळ्यात पहिल्यांदा कुठं आली तर ते दिल्लीमध्येच आली आणि मागच्या 10 वर्षांपासून आम आदमी पक्षाचं सरकार दिल्लीमध्ये होतं। पंजाब जे शेजारचं राज्य आहे दिल्लीच्या, त्या शेजारच्या राज्यामध्ये आम आदमी पक्षाची सरकार काही वर्षांपूर्वी मागच्या आलेलं होतं। मात्र इतर ठिकाणी देशातील इतर राज्यांमध्ये आम आदमी पक्षाला यश मिळवताना आपल्याला बघायला मिळत होतं। गोव्याची निवडणूक असेल, त्यानंतर झारखंडची निवडणूक असेल, त्यानंतर जम्मू काश्मीरची निवडणूक असेल, अशा अनेक ठिकाणं, उत्तर प्रदेशची निवडणूक असेल, गुजरातची निवडणूक प्रामुख्याने सांगायचं झालं तर या ठिकाणी आम आदमी पक्षानं निवडणुकीमध्ये निवडणूक लढवून बघितलेली होती, मात्र तिथं त्यांना यश मिळालेलं नव्हतं। आम आदमी पक्ष म्हणजे दिल्ली हेच एक समीकरण मागच्या काही वर्षांपासून बनलेलं होतं। मात्र अरविंद केजरीवाल यांच्या सरकारची मागच्या 10 वर्षांपासून असलेली अँटी इन्कम्पन्सी हा सगळ्यात मोठा मुद्दा आम आदमी पक्षाला पिछाडीवरती घेऊन जाताना बघायला मिळतोय आणि भाजपनं हा मुद्दा खूप चांगल्या पद्धतीने कॅच केला होता की अरविंद केजरीवाल यांचं सरकार भ्रष्टाचारी आहे। देशभरामधील अनेक राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे, देशामध्ये देखील भाजपचं सरकार आहे। डबल इंजिनचं जे भारतीय जनता पार्टी वारंवार सांगत असते, महाराष्ट्रामध्ये सांगितलेलं होतं, इतर राज्यांमध्ये देखील डबल इंजिनचा वारंवार मुद्दा भारतीय जनता पार्टी घेतं आणि तोच मुद्दा देखील दिल्लीमध्ये भाजपनं घेतलेला होता आणि त्या डबल इंजिनला जनतेने किंवा दिल्लीतील मतदारांना एक प्रकारे पाठिंबा दिल्याचं किंवा मतदारांनी त्या अनुषंगाने मतदान करत पारड्यामध्ये मत टाकल्याचं आपल्याला बघायला मिळते। निश्चितच सध्याची दिल्लीमधली नेमकी राजकीय समीकरणं कशी आहे, याआधी काय घडलं, नेमकं काय घडतंय, हे सर्व काही तर प्रमोद तुमच्याकडून जाणून घेतलं। मात्र सध्या आपण पाहतोय पुन्हा एकदा आम आदमी पक्ष मुसंडी मारताना दिसतोय, फेरबदल दिसताय आणि आता ईव्हीएम मतमोजणीला सुद्धा सुरुवात झाली आहे। कशा फेऱ्या होणार आहे, कशी मतमोजणी पार पडणार आहे, या संदर्भात जरा प्रेक्षकांना समजावून सांगा। साधारणतः 17 मतमोजणी केंद्रांवरती 70 जागांची मतमोजणी दिल्लीमधील होणार आहे। सुरुवातीला पोस्टल बॅलेटचं मतदान झाल्यानंतर वेगवेगळे राऊंड जे आहेत ते ईव्हीएमचे होणार आहेत। अर्थात मतदारांच्या संख्येनुसार किंवा मतदारांच्या संख्येनुसार वेगवेगळे टेबल्स राऊंड केलेले आहेत। काही ठिकाणी 18 राऊंड होणार आहेत, काही ठिकाणी 19 राऊंड होणार आहेत। हे राऊंड्स सध्या वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहेत। दिल्लीतील विधानसभा मतदारसंघ हे कमी मतदारसंघांचे असल्यामुळे किंवा कमी मतदार त्या मतदारसंघामुळे मध्ये असल्यामुळे मतमोजणी जी आहे ती खूप लवकर पार पडेल, पण मतकेंद्र जे आहेत ते खूप कमी आहेत। महाराष्ट्रामध्ये जर शेजार आपण बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये विधानसभेची मतमोजणी विधानसभा मतदारसंघावाईज होत असते, म्हणजे 288 मतदारसंघाची मतमोजणी 288 मतदार केंद्रामध्ये महाराष्ट्रामध्ये पार पडताना आपल्याला बघायला मिळत होतं। दिल्लीमध्ये मात्र तसं नाहीये। 70 जागांची मतमोजणी ही
एक 17 ठिकाणी होते, त्यामुळं मतमोजणीसाठी वेळ लागेल, पण टेबल जे आहेत ते केलेले आहेत वेगवेगळे आणि राऊंड होत आहेत, म्हणजे 17 राऊंड असतील, 19 राऊंड असतील, अशा पद्धतीचे राऊंड होतील आणि त्यानंतर आकडे जे आहेत ते समोर होतील. मागच्या साधारणतः सेजल पाऊण तासांपासून ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि ईव्हीएमच्या मतमोजणीमध्ये देखील आता कोण पुढे जातं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. सध्या भारतीय जनता पार्टी पुढं आहे असं सध्या दिसतंय, मात्र ईव्हीएममध्ये आम आदमी पक्षाला यश मिळतंय का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. पण काटेकी टक्कर फाईट आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पार्टी या दोनच महत्त्वाच्या पक्षांमध्ये होताना दिल्लीमध्ये सध्या आपल्याला बघायला मिळते. सेजल, निश्चितच प्रमोद, तुम्ही असेच जोडलेले राहा. मात्र सध्या मोठ्या बातम्या ज्या समोर येत आहेत, एक ब्रेकिंग न्यूज, 70 जागांचे कल हाती आले आहेत. भाजपने जोरदार मुसंडी मारली असल्याचं दिसतंय. कलांनुसार भाजपला सध्या तरी बहुमत मिळताना दिसतंय आणि या ठिकाणी आम आदमी पक्षाला मात्र मोठा धक्का मिळत असल्याचं सध्या तरी दिसतंय. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जाणून घेतोय सध्याची राजकीय गणितं. दिल्लीमध्ये 70 जागांसाठी निवडणूक जी आहे, विधानसभा निवडणूक पार पडली होती. 44 जागा सध्या तरी भाजपच्या पारड्यात पडल्या असल्याचं बघायला मिळतंय. मात्र हा आकडा आता वाढलेला आहे. 45 जागा या भाजपच्या पारड्यात पडल्या असल्याचं बघायला मिळतंय. तर जे काँग्रेसने एक खातं उघडलेलं होतं त्या ठिकाणी सुद्धा काँग्रेसला अपयशच येत असल्याचं पाहायला मिळतंय. तर 25 जागांवरती सध्या तरी आपण आम आदमी पक्षाला पाहतोय. आम आदमी पक्षाचा आकडा आतापर्यंत 27 वर पोहोचलेला होता, आकडा वाढलेला होता आणि आता हा आकडा 25 वर गेला असल्याचं बघायला मिळतंय. भाजप मात्र 45 जागांवरती आघाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. कलांनुसार भाजपलाच सध्या तरी बहुमत मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. दिल्लीच्या सर्व 70 जागांचे कल जे आहेत ते आता साम टीव्हीच्या हाती आले असल्याचं आपण पाहतोय. निकालांचे अचूक अपडेट आपण साम टीव्हीच्या माध्यमातून जाणून घेतोय. खरं तर दिल्ली नेमकी कुणाची याचा फैसला आज होणार आहे. तर आपण पाहिलं तर या आकडेवारीनुसार भाजपच सध्या पुढे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. काटेकी टक्कर ही आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये होणार असं म्हटलं जात असलं किंवा एक्झिट पोल त्या स्वरूपाचे असले तरी सुद्धा सध्या जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपची घोडदौड जी आहे ती केवळ 25 जागांवर थांबली असल्याचं बघायला मिळतंय. पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे. प्रमोद, आपण पाहतोय आतापर्यंत आपची जी यशस्वी घोडदौड चालू होती असं आपण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण काटेकी टक्कर बघायला मिळत होती. मात्र आता केवळ 25 वरती आप थांबला असल्याचं दिसतंय. काय म्हणाले या संदर्भात? अँटी इन्कम्बन्सीचा खूप मोठा तोटा आम आदमी पक्षाला बसल्याचं बघायला मिळते. भारतीय जनता पार्टीकडनं प्रचारात जे 2 महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले होते त्या मुद्द्यांचा फायदा भारतीय जनता पार्टीला दिल्लीमध्ये होताना सध्या तरी बघायला मिळतोय. सोबतच डबल इंजिनच्या सरकारचा प्रचार भारतीय जनता पार्टीकडनं केला गेलेला आहे. त्यामुळं तो एक मुद्दा जो आहे तो महत्त्वाचा भारतीय जनता पार्टीच्या बाजूने जाताना बघायला मिळेल. सेजल, हे पण एक सांगितलं पाहिजे, हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे की काही दिवसांपूर्वी जेव्हा निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केलं होतं तेव्हा त्यांनी 12 लाखापर्यंतचं उत्पन्न असणाऱ्यांचा टॅक्स जो आहे तो नसेल अशा पद्धतीची घोषणा केलेली होती. दिल्लीमध्ये राहणारा बहुतांश मतदार जो आहे तो मध्यमवर्गीय आहे, नोकरी करणारा आहे. त्यामुळं त्या मतदारांनी भारतीय जनता पार्टीच्या पारड्यामध्ये मतं टाकली का असं देखील आपल्याला एक प्रश्न जो आहे तो उपस्थित होतो. जर त्या मतदारांनी भाजपच्या पारड्यामध्ये मतं टाकली असतील तर भारतीय जनता पार्टीचा आत्ता जो विजय आहे किंवा आत्ताची जी घोडदौड आहे त्या घोडदौडीमध्ये 12 लाखापर्यंत टॅक्स माफ करणं हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. आम आदमी पक्षाच्या ज्या योजना होत्या, रेवडी योजना, मी आपण वारंवार सकाळपासून बोलतोय त्या योजनांच्या बाबतीत, त्या योजना भारतीय जनता पार्टी बंद करणार नाहीये ही घोषणा भाजपनं केलेली होती. भाजपनं सांगितलं की आमचं सरकार आलं तर ह्या योजना सुरू राहतील, उलट या योजनांमध्ये आम्ही बदल करू, या योजनांची रक्कम जी आहे ती वाढून देऊ, म्हणजे लाईट पाणी ह्या तर मुद्दे राहतीलच, पण जो आम आदमी पक्षानं लाडकी बहीण सारखा मुद्दा सांगितलेला होता 1,500चा तो आम्ही 2,500 पर्यंत नेऊ, हा मुद्दा भारतीय जनता पार्टीनं देखील प्रचारामध्ये मांडलेला होता. त्यामुळं जर भाजपचं सरकार आलं तर या रेवडी योजना सुरूच राहतील हा विश्वास भारतीय जनता पार्टीनं दिल्लीतील जनतेला, दिल्लीतील मतदारांना दिलेला होता आणि त्याचा फायदा भाजपला झाल्याचं सध्याचे कल बघता आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल. सेजल, तसं देखील निश्चितच प्रमोद, आपण पाहतोय दिल्लीमध्ये भाजपने मुसंडी मारलेली आहे. दिल्लीवर कुणाचा झेंडा फडकणार, दिल्लीचा गड कोण राखणार, हे प्रश्न जे आहेत त्यांची उत्तरं अगदी काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहेत. कारण दिल्लीचं तख्त नेमकं कोण राखणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर सध्या भाजप 45 जागा, आम आदमी पक्ष 25 जागा, तर काँग्रेस मात्र 0 या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. सध्याचे जे हे कल आपण पाहतोय, सुरुवातीला पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली होती
आणि पोस्टल मतमोजणीमध्ये आपण पाहिलेलं होतं की भाजपने सुरुवातीला खातं जे ते उघडलेलं होतं आणि ती जी यशस्वी घोडदौड भाजपची सुरू होती ती अद्यापही सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। दिल्लीमध्ये भाजपने मुसंडी घेतली असल्याचं बघायला मिळतंय। सध्याचे आकडे जर आपण बघितले तर आम आदमी पक्ष मात्र केवळ 25 वरच थांबला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम आदमी पक्ष म्हणजेच अरविंद केजरीवाल आणि अरविंद केजरीवाल म्हणजेच आप, मात्र आम आदमी पक्षाचे जे अरविंद केजरीवाल आहेत तेच या ठिकाणी दिल्लीमध्ये पिछाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मात्र अरविंद केजरीवाल यांच्यासोबतच आस लावून बसलेले अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय आम आदमी पक्षाचे स्टार प्रचारक ते म्हणजे मनीष सिसोदिया आणि आतिशी हे दोघे देखील या ठिकाणी पिछाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आतिशी यांचं नाव आवर्जून या ठिकाणी घ्यावं लागतं कारण की आपण जर या ठिकाणी बघितलं तर आतिशी या आघाडीवर सध्या गेल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही या क्षणाची मोठी अपडेट जी आहे ती आपण या संपूर्ण घडामोडींसंदर्भात पाहतोय। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, आपण पाहतोय आतिशी ज्या की सध्याच्या मुख्यमंत्री आहे आणि जर पुन्हा आपची सरकार आली तर पुन्हा आतिशी मुख्यमंत्री होणार की केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्री पदाची सूत्र सांभाळणार, ही चर्चा रंगलेली असताना पिछाडीवर असलेल्या आतिशी पुन्हा आघाडीवर जाताना दिसताय। काय सांगाल या संदर्भात? ईव्हीएमची मतमोजणी जी आहे ती आपण जसं सांगितलं तसं सुरू झालेली आहे आणि ईव्हीएम मध्ये आता आतिशी ज्या आहेत, ज्या कालकाची विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार आहेत त्या आघाडीवरती जाताना बघायला मिळते। त्या ठिकाणी तिरंगी लढत होते। काँग्रेसचा उमेदवार देखील खूप स्ट्रॉंग आहे, अलका लांबा या काँग्रेसच्या उमेदवार आहेत कालकाजी मतदारसंघामधनं आणि रमेश बिदुडी यांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे। रमेश बिदुडी साधारणतः 1 तास आघाडीवरती होते भारतीय जनता पार्टीचे, मात्र ते आता पिछाडीवरती जाऊन आतिशी या पुन्हा एकदा आघाडीवरती जाताना बघायला मिळतात। आतिशी या आम आदमी पक्षाच्या स्टार कॅम्पेनर देखील होत्या। मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांना जेव्हा पद सोडावं लागलं होतं तेव्हा त्यांच्या समोर जे ऑप्शन्स होते ते कुणाच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ टाकतील अशी चर्चा होती, तेव्हा त्यांनी एक महिला जी आतिशी या अरविंद केजरीवालांच्या अतिशय निकटवर्ती मानल्या जातात त्यांच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ टाकली होती। आतिशी यांनी या विधानसभेच्या प्रचारामध्ये स्पष्ट केलेलं आहे की जर दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार आलं तर मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवालच असतील, हे त्यांनी वारंवार आणि स्पष्ट केलेलं आहे। असं असताना काही वेळापासून पिछाडीवरती असणाऱ्या आतिशी या आघाडीवरती जाणं आम आदमी पक्ष आणि आतिशी यांच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे असं आता सध्या तरी आपल्याला म्हणावं लागेल। निश्चितच पुन्हा एकदा आपण सध्याचे कल बघूयात। प्रमोद, सध्या जर आपण पाहिलं तर आपची आघाडी आहे 24 जागांवरती, मात्र आपची आघाडी थांबली असल्याचं बघायला मिळतंय। आतापर्यंत साधारणतः 30चा आकडा गाठलेली आम आदमी पक्ष हा आता मात्र केवळ 24 जागांवर थांबला असल्याचं बघायला मिळतंय। दिल्लीमधल्या सर्व 70 जागांचे कल जे आहेत ते हाती आलेले आहेत आणि सध्याच्या या कलांनुसार भाजपची 46 जागांवरती मुसंडी आपल्याला बघायला मिळते। भाजपला बहुमत या ठिकाणी मिळताना दिसतंय। त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं तर सुषमा स्वराज यांच्यानंतर आता भाजपचा मुख्यमंत्री जो आहे तो दिल्लीमध्ये विराजमान होणार असल्याचं सध्या तरी चित्र दिसतंय। कारण 1993 नंतर आता सध्या आपण पाहतोय की भाजपला या ठिकाणी बहुमत मिळतंय आणि त्यामुळे यंदा तरी भाजपचा मुख्यमंत्री आता दिल्लीमध्ये विराजमान होणार असं सध्या तरी सांगितलं जातंय। मात्र साधारणतः 2 टर्म मुख्यमंत्री पदावर विराजमान असलेले आम आदमी पक्ष अर्थातच अरविंद केजरीवाल त्यांना मात्र या ठिकाणी जोरदार धक्का बसला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात जो काही प्रचार हा दिल्लीमध्ये झालेला होता, भाजपने जे भ्रष्टाचाराचे आरोप अरविंद केजरीवाल यांच्यावर केले, जरीही रेवडी योजना रेवडी पद्धत जी अरविंद केजरीवाल यांची आहे ती जरी अरविंद केजरीवाल यांच्यासाठी गेम चेंजर ठरलेली असली तरी सुद्धा भाजपने जे काही गंभीर स्वरूपाचे आरोप अरविंद केजरीवाल यांच्यावर केले त्याचा फटका अरविंद केजरीवाल यांच्या आपला सध्या तरी आपल्याला बसताना बघायला मिळतोय। एकंदरीत आपण जर बघितलं तर दिल्लीमधला जो सामान्य वर्ग आहे त्यांचा विश्वास जो आहे तो अरविंद केजरीवाल यांच्यावरून उडालाय का हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। कारण अरविंद केजरीवाल यांना जेलवारी करावी लागलेली होती, त्यांच्या पाठोपाठ मनीष सिसोदिया यांना सुद्धा जेलवारी करावी लागलेली होती।